मुलांना कीर्तनाची प्रॅक्टिस करण्याच्यासाठी, कीर्तनाचा सराव करण्याच्यासाठी आता हे समोर जे दिसतंय ते सांस्कृतिक भवन बनवलेलं आहे. अगदी स्टेजपासून कीर्तनाच्या सरावाच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी मुलांना दिलेली आहे. आणि कीर्तनाचा अभ्यास करण्याच्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथालय बनवून दिलेलं आहे. गायन वादनाची प्रॅक्टिस करण्याच्यासाठी एक स्वतंत्र स्वरसाधना कक्ष एकांतामध्ये गायनवादन करता यावं याच्यासाठी बनवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, एका वेळेला 25 मुलं आंघोळ करू शकतात अशा पद्धतीचं बाथरूम आहे. एका वेळेला 18 ते 20 मुलं टॉयलेटला जाऊ शकतात. एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी टॉयलेटसुद्धा उपलब्ध केलेले आहेत. इथे प्रत्येक मुलाला झोपण्याच्यासाठी बेड दिला जातो. झोपण्याच्यासाठी जवळपास 15 रूम गुरुकुलच्यामध्ये बनवलेले आहेत. एक TV अगदी 75 इंच, मुलांना बदलत्या काळानुरूप जगातल्या घडामोडी समजाव्यात आणि त्याच्यावर त्यांना कीर्तन ऐकता यावीत, गाणं ऐकता यावं. फार अडचण वाटली, थोडी करमणूक हवीशी वाटली तरी करमणुकीच्यासाठी सुद्धा त्याच्यावर त्यांना एंटरटेनमेंटचे प्रोग्राम्स पाहता यावेत म्हणून स्क्रीन दिलेले आहे. प्रोजेक्टरपासून तर जवळपास 3000 ग्रंथ या संस्थेमध्ये, गुरुकुलमध्ये उपलब्ध आहेत. करणारी मुलं जर असतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा सुविधा इतर ठिकाणी असणार नाहीत असं निश्चितपणाने मी सांगतो. इथून शाळेत जाणारी मुलं ही प्रॉपर स्कूल बसमधूनच जातात आणि स्कूल बसमधूनच ती शाळेतून पुन्हा संस्थेवर येतात. संस्थेचं प्रिमायसेस जर आपण पाहिला तर अतिशय परिपूर्ण प्रिमायसेस आहे. भरपूर जागा, भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर मोकळी जागा आणि संपूर्णपणे सुरक्षित कंपाऊंड आहे. म्हणजे अगदी 12 फुटापेक्षाही अधिक उंचीचं, म्हणजे गेटच जवळपास 10 ते 12 फूट उंचीचं आहे आणि अधिक 3 फूट जास्त उंचीचं कंपाऊंड, म्हणजे जवळपास 15 फूट उंचीचं आजूबाजूनं कंपाऊंड केलेलं आहे. आणि अतिशय एकांतामध्ये असणारी ही संस्था संपूर्णपणे सुरक्षित आणि जवळपास 200 मुलं संस्थेमध्ये राहू शकतात. परंतु संस्थेमध्ये सर्वानुमते आम्ही फक्त 100 विद्यार्थी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.